मित्रांनो, 10 लाखांची एक्सरे मशीन 33 लाखांना खरेदी करण्यात आली. जी बेडशीट बाजारात 150 ला मिळते ती 450 ला घेतली गेली आणि जे ORS चे सॅशे 2.5 ला मिळतात ते तब्बल 15 प्रति सॅशे या दराने खरेदी करण्यात आले. आणि हे कुठेही नाही तर सरकारी रुग्णालयांमध्ये घडलं. म्हणजे आजच्या काळात एखाद्या माणसाला पद आणि सत्ता दिली तर तो माणूस माणसांनाही विकून खाईल. आता दिल्लीतील सरकारी रुग्णालयांचं काय होतं? प्रत्येक रुग्णालयाची गरज वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं वेंडर होतं. कोणाकडे बेड कमी झाले, बेडशीट कमी पडली, औषधं कमी पडली तर ते आपापल्या वेंडर कडून सामान मागवत असत. पण डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे DGHS यांनी एक नियम काढला की आता कोणतंही सरकारी रुग्णालय स्वतःचा वेंडर निवडणार नाही. त्यासाठी एक केंद्रीय खरेदी संस्था म्हणजे सेंट्रल प्रोक्युरमेंट एजन्सी म्हणजे CPA तयार केली जाईल. ही एजन्सी आपल्या निवडक वेंडर्स कडून सामान खरेदी करून ते सर्व रुग्णालयांना वितरित करेल. पण मग CPA ने काय केलं? त्यांनी टेंडर काढलं. मात्र टेंडरच्या अटी अशा प्रकारे ठेवल्या की त्यांच्या आवडत्या वेंडर्सनाच टेंडर मिळेल. म्हणजे आधीच त्यांच्या सोबत बसून चर्चा झाली की भाई टेंडर अशा प्रकारे भरलंस तरच तुला टेंडर मिळेल. जे खरे आणि पात्र वेंडर्स होते त्यांना टेंडर मिळालंच नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी टेंडर दिलं त्याच दिवशी त्या वेंडर्सना ऑर्डर देण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांची बिलही पास करण्यात आली. आणि गंमत म्हणजे आजही पोर्टलवर टेंडर ऍक्टिव्ह असल्याचं दिसतं. म्हणजे वरवर दाखवण्यासाठी की टेंडर प्रक्रिया अजून सुरू आहे, पण प्रत्यक्षात मागच्या दाराने सगळं काम आधीच पूर्ण झालेलं होतं. आता मुख्य गोष्ट ऐका. जी एक्सरे मशीन बाजारात 10 लाखांना मिळते आणि पूर्वीही 10 लाखांनाच खरेदी केली जात होती, तीच मशीन CPA आल्यानंतर 33 लाखांना खरेदी करण्यात आली. ज्या पांढऱ्या बेडशीटची किंमत 150 होती ती 450 प्रतिनं खरेदी करण्यात आली. म्हणजे जवळपास 25 कोटींचा माल 75 कोटींना विकत घेतला गेला. ORSचं जे सॅशे 2.5 ला मिळत होतं ते 15 ला खरेदी करण्यात आलं. सर्जिकल साहित्य जसं की ग्लोव्ज, कात्री, अनेस्थेसियाशी संबंधित साहित्य यांचा अंदाजित खर्च 100 कोटी होता, पण त्यासाठी तब्बल 400 कोटी खर्च करण्यात आले. असा एकूण सुमारे 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मे महिन्यात दिल्लीच्या विजिलन्स विभागाने CPAच्या कार्यालयावर छापा टाकला. तिथे अनेक महत्वाची कागदपत्र सापडली नाहीत. त्यानंतर CPAचे प्रमुख विनोद कुमार रंगा यांना अटक करण्यात आली. त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस मधील संचालक वत्सला अग्रवाल यांनाही जून महिन्यात अटक करण्यात आली. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.